विटा नगरपालिका हद्दीतील वायनी रोड परिसरात घोषित करण्यात आलेल्या नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांनी विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे। तक्रारीनुसार संबंधित बांधकाम हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 MRTP ऍक्ट तसेच लागू विकास नियंत्रण नियमांचे DCR उल्लंघन करून करण्यात येत आहे। सदर बांधकाम ओढापात्रातील नो डेव्हलपमेंट झोन मध्ये होत असून कोणतीही वैध बांधकाम परवानगी न घेता काम सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणात काही नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळेच हे बांधकाम सुरू असल्याचा संशयही अर्जात व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित बांधकामाची तात्काळ पाहणी करून चौकशी करण्यात यावी, संबंधितांना नोटीस देऊन काम बंद करण्यात यावे, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 अंतर्गत दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच या प्रकरणात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे आणि संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।